हेलो एवरीवन, वेलकम टू आवर चैनल। जो भी इस चैनल पे नए हैं, चैनल को लाइक शेअर अँड सबस्क्राईब करना है। आणि माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज मी तुमच्यासाठी एक ॲप्रिसिएशन जे रसग्रहण आहे, रसग्रहणाची स्ट्रॅटेजी काय आहे किंवा आता परीक्षा जवळ आलेली आहे, त्याचं वेटेज पण 8 मार्काचं आहे, तर रसग्रहणामध्ये आपण कसे जास्त मार्क मिळवू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। ओके, तर स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला। तर रसग्रहण लिहिण्यासाठी काही टिप्स आहेत पहा। तर पुस्तकाचा अभ्यास, प्रत्येक कवितेचे कवी आणि प्रस्तावना तुम्हाला तोंडपाठ पाहिजे। कविता पाठ नसली तरी चालेल। ओके, पोयम आपको लर्न नहीं है तो भी चलेगा, लेकिन कवितेचे कवी कोण आहेत आणि प्रस्तावना जो भी है, इंट्रोडक्शन पोयम का हमें बाय हार्ट लर्न चाहिए। ओके, मुद्देसूद मांडणी, यामध्ये परिच्छेद न करता मुद्द्यांचा म्हणजे मुद्द्यातच उत्तरे लिहायचे। आता मुद्द्यावर आधारित कृती आहे, तो इसमें पैसेज की जरूरत ही नहीं है रसग्रहण में। तो पैसेज करो मत, लेकिन जो भी क्वेश्चन पूछा है उसके हिसाब से आपको डायरेक्ट आंसर राइटिंग करना है। सुवाच्य अक्षर म्हणजे खाडाखोड टाळायची आहे। ओके, आणि महत्वाच्या शब्दांना अधोरेखित करा, जैसे की पोयम जिसने लिखी है उसका नाम। ओके, तो विषय आहे त्याच्या तिथे तुम्ही अंडरलाईन करू शकता। ओके, आणि अक्षर एक चांगलं काढणं आवश्यक आहे, म्हणजे वाचनीय असं एक तुमचं अक्षर असणं आवश्यक आहे। वेळेचं नियोजन जर आपण पाहिलं तर 8 गुणांची कृती आहे, तर 10 ते 12 मिनिट, जास्तीत जास्त 15 मिनिट तुम्हाला रसग्रहणासाठी द्यायचं आहे। रसग्रहणामध्ये जे मुद्दे येतात तर त्यामध्ये म्हणजे मार्किंग कशी आहे, गुणांची विभागणी कशी आहे, आणि ते पण बोर्ड पॅटर्न पेपरच्या नुसार, तर पेपर पॅटर्नच्या नुसार। तर मुद्द्यांचं नाव आहे पहा, आणि इथं गुण आहेत। तर प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री, त्याला 1 मार्क असतो। कवितेचा विषय आहे, त्याला 1 मार्क आहे। प्रस्तुत कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ, ओके, जो हम मीनिंग लिखते हैं उसके लिए 2 मार्क है। कवितेतून मिळणारा संदेश 2 मार्क। कविता आवडली न आवडण्याची कारणे 2 मार्क, आणि प्रस्तुत शब्दांचे अर्थ ह्याला 2 मार्क। तर यातून हे जे पहिले 2 पॉइंट आहे ते कंपल्सरी आहे। कवी कवयित्रीचं नाव आणि सब्जेक्ट, हे आम्ही कंपल्सरी लिखना आहे। ओके, आणि हे खालचे जे 4 मुद्दे आहेत त्यातून तुम्हाला 3 विचारले जातील, अशी 6 आणि वरचे 2 मार्क, अशी 8 मार्काची ही तुम्हाला कृती पेपरमध्ये विचारली जाईल। ओके, आता अभ्यासाची सोपी पद्धत काय आहे, काय करायचं, एक मोठा तक्ता तयार करा। ओके, आणि त्यात आपल्या जितना तुम्ही अभ्यासाला बसता, ओके, जहाँ पे आप पढ़ाई करने के लिए बैठते हैं वहां पे वो रखना है। उसमें क्या लिखोगे आप, म्हणजे त्या चार्टवर काय लिहायचं, जसं की आता एक मी एक्झाम्पल साठी दाखवते। कविता आहेत तुमच्या 4, अंकिला मी दास तुझा, योगी सर्व काळ सुखदाता, 2 दिवस आणि आकाशी झेप घेरे। तर यामध्ये अंकिला मी दास तुझा याचे कवी कोण आहेत, संत नामदेव आहे कवी कवयित्री। त्यातून विषय म्हणजे सेंट्रल थीम काय आहे, तर विठ्ठलाप्रती असलेला दृढ विश्वास, यामधून आपल्याला कळत आहे मुख्य विषय। आणि संदेश काय भेटतोय, ईश्वराची अनन्य साधारण ही भक्ती। तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक पोयमचं नाव, कवी कवयित्रीचं नाव, मुख्य विषय आणि संदेश काय भेटतोय असं एक छोटंसं चार्ट तयार करा, आणि तो तुम्ही जिथे अभ्यासाला बसताय तिथं समोर ठेवा, म्हणजे हे तुमचं बाय हार्ट लर्न होईल। जसं योगी सर्व काळ सुखदाता आहे, संत एकनाथ आहेत त्यांचं म्हणजे कवयित्री किंवा कवी। योगी पुरुष व पाण्याची तुलना यामध्ये त्यांनी केलेली आहे, आणि योग्याचे श्रेष्ठत्व हा त्यातून मेसेज आपल्याला भेटत आहे किंवा संदेश। 2 दिवस कविता नारायण सुर्वे यांची आहे। कामगारांच्या जीवनातील हे वास्तव यामध्ये दाखवलेलं आहे, आणि किती संघर्ष किंवा त्यांची जगण्याची जिद्द कशी आहे ते आपल्याला या पोयम मधून संदेश भेटत आहे। आकाशी झेप घेरे, जगदीश खेबुडकर यांची ही पोयम आहे, आणि स्वसामर्थ्यांची जाणीव, आणि यामधून आपल्याला विषय भेटतो, आणि संदेश आहे तो कष्टाने यश मिळवणे। तर अशा प्रकारे जर तुम्ही चार्ट केला आणि तो तुमच्या स्टडी टेबल समोर तुम्ही जिथं बसताय तिथं लावला, तर हे खूप सोपं होईल तुम्हाला। यातून 3 प्रश्न तर ऑटोमॅटिक तुमचे लर्न होतील। मुद्देनिहाय लेखन कसे करावे, रायटिंग टिप्स, कवितेचा विषय 1-2 ओळीमध्ये लिहायचा, त्यामध्ये काय लिहायचं, कविता नेमकी कशावर आहे। ओके, उदाहरणार्थ प्रस्तुत कविता निसर्ग आणि मानव यांच्या नात्यावर आहे, फॉर एक्झाम्पल मैंने दिया है। नंतर ओळीचा अर्थ, त्यामध्ये दिलेल्या ओळीचा शब्दशः अर्थ न लिहिता
कवी आपल्याला काय सुचवत आहे. ओके, ये म्हणजे पोयम आहे तर आपल्याला कवी काय सुचवून देत आहे ते थोडक्यात लिहावं लागेल. शब्दशः अर्थ पोयम मध्ये लिहायचा नाही. आणि कविता आवडण्याची कारणे हे वाक्य पाठ करून ठेवा की ही कविता मला खूप आवडली कारण याची भाषा साधी सोपी आहे, कवितेतील आशय मनाला भिडवणारा आहे किंवा भिडणारा आहे आणि त्यातून मिळणारी प्रेरणा ही जीवनासाठी खूप महत्वाची आहे. तर हा फॉर्मॅट एक तुम्ही कविता आवडली किंवा न आवडण्याची कारणे, इसके लिए ये फॉर्मॅट आप यूज कर सकते हो. नेक्स्ट, परीक्षेत गुण वाढवण्यासाठी काय टिप्स आहेत तर शुद्ध लेखन. ओके, कवितेचं नाव, कवीचं नाव आणि काना मात्रा चुकवू नका. जो भी आपकी पोयम है, जिसने पोयम लिखी है, उसका नाम हमें गलत नहीं करना है. स्पेलिंग मिस्टेक जो हम कहते हैं, सिली मिस्टेक, काना मात्रा उकार वेलांटी मध्ये, ते थोडंसं केअरफुली करा. सुंदर सादरीकरण, यामध्ये प्रत्येक मुद्दा लिहून झाल्यावर एक ओळ सोडा आणि पेन्सिलनं रेग ओढा. ओके, मैं आपको एक टॉपर का पेपर प्रेजेंटेशन भी बताऊंगी जल्दी. आपको इसके लिए मुझे कमेंट्स में बताइए कि मैम पेपर प्रेजेंटेशन कैसे करना है, तो वो भी वीडियो मैं आपके लिए लेकर आती हूँ. ओके, तर त्यामध्ये अट्रॅक्टिव्ह असं सादरीकरण पाहिजे, सुंदर असं लिहिलं पाहिजे. प्रत्येक मुद्दा झाला, जसं की कवी कवयित्रीचं नाव झालं, अंडरलाईन करा पेन्सिलनं, विषय झाला अंडरलाईन करा, विचार झाला अंडरलाईन करा. तर असं प्रत्येक मुद्दा लिहून झाल्यावर एक ओळ सोडा आणि पेन्सिलनं रेघ ओढा. सराव, आता रसग्रहणाचा जो सराव आहे तो आपण कसं करणार तर दर आठवड्याला किमान 2 कवितांचे रसग्रहण न पाहता लिहा. बिना देखे हमें हर वीक 2 पोयम लिखना या उसका रसग्रहण लिखना इम्पॉर्टंट है. कवितेचं नाव आणि कवयित्री याच्यासाठी 1 गुण आहे, तर हा सर्वात सोपा आणि खात्रीशीर गुण मिळतो. पहा, या प्रश्नाला आउट ऑफ मार्क भेटतात. कसं भेटणार, पण तुम्हाला त्या कवितेचे कवयित्री किंवा कवी माहित असलं पाहिजे. पाठ्यपुस्तकातील सर्व कवितांची एक सूची तयार करा आणि त्याच्यासमोर त्यांचे जे पण रायटर आहे ते लिहा. उदाहरणार्थ, कविता 2 दिवस आहे, कवी नारायण सुर्वे आहे, आकाशी झेपघेरे ह्याचे जगदीश खेबुडकर आहेत. असं तुम्हाला एक लिहून काढायचं आहे. 4 या 5 पोयम है, बाय हार्ट अच्छे से लर्न करना है. आता कवीचे नाव लिहिताना शुद्ध लेखनाच्या चुका टाळा. देखो, जब आप पोयम का नाम लिख रहे हो या तो जिसने पोयम लिखी है उनका जो नाम है ना, उसमें ये जो सिली मिस्टेक्स होती है का पहिला उकार द्यायचा, दुसरा उकार द्यायचा, ते थोडंसं म्हणजे व्यवस्थित करायचं आहे. आता इथं कुसुमाग्रज लिहिताना पहिला उकार आहे, ओके, नंतर काना आहे किंवा मात्रा आहे, वेलांटी आहे, जे पण आहे त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. कुसुमाग्रज पहिली वेलांटी आहे असं लिहायचं नाही. ओके, तर तिथं तुमचे मार्क कट होऊ शकतात. ओके, नेक्स्ट, कवितेचा विषय जेव्हा आपण लिहितोय त्याला पण 1 मार्क असतो. तर कवितेचा गाभा किंवा मध्यवर्ती संकल्पना हा एक ओळीत असावा. कसं लिहायचं, प्रस्तुत कवितेत कवी जो पण विषय आहे, ओके, तर याचं प्रभावी चित्रण केलेलं आहे. यहाँ पे आपका जो भी पोयम है उसका विषय, ओके, ज्या पण विषयावर पोयम आहे तिथं तुम्ही तो लिहिणार आणि याचं प्रभावी चित्रण ह्या कवीने केलेलं आहे. उदाहरणार्थ, खोद आणखी थोडेसे, प्रयत्नवादाचे महत्व आणि चिकाटी सोडू नये या कवितेचा विषय आहे. बस ऐसे आपको फॉर्मेट में लर्न करना है. शब्दार्थांचे अर्थ 2 गुण ऑप्शन होता है यहाँ पे. तर बोर्ड परीक्षेत कवितेतील कोणतेही 4 शब्द विचारतात, उसको हम हार्ड वर्ड मीनिंग कहेंगे. याचा अर्थ लिहायचा असतो. मग त्याची तयारी कसं करणार, उसकी हम कैसे प्रैक्टिस करेंगे. प्रत्येक कवितेखाली कठीण शब्दांचा अर्थ पाठ करा. जो भी आपको रीडर में पोयम है उसके नीचे हार्डवर्ड मीनिंग होते हैं 6, 7, 10 जो भी है वो आपको पूरे बाय हार्ट लर्न चाहिए. जसं की धरणी आहे त्याला आपण पृथ्वी म्हणतो, जमीन म्हणतो, नभ आहे त्याला आपण आकाश म्हणतो. ओके, जो ऐसे मतलब सिंपल हार्डवर्ड मीनिंग आपको बाय हार्ट लर्न करना जरूरी है. नंतर कवितेतून मिळणारा संदेश 2 मार्काची ही कृती आहे. पहा, हा मुद्दा लिहिताना कविता आपल्याला काय शिकवते किंवा काय आपल्याला यातून शिकवण भेटते, बोध होतो, हे आपण यातून स्पष्ट करू शकतो. म्हणजे महत्वाचे शब्द यामध्ये सकारात्मक, जिद्द, निसर्गप्रेम, देशप्रेम, माणुसकी असं तुम्ही त्यातून संदेश मधून असे शब्द यूज करू शकता. उदाहरणार्थ, आता आकाशी झेपघेरे यामध्ये परावलंबित्वाचा त्याग करून स्वसामर्थ्याने विश्वास ठेवावा, यशाचे उत्तुंग शिखर गाठावे हा संदेश आपल्याला या कवितेतून मिळाला आहे. असं एक 2 लाईन मध्ये तुम्ही कवितेतून मिळणारा संदेश हा लिहायचा आहे. आता कविता आवडली न आवडण्याची कारणे 2 गुण आहे. तर पहा, कविता सिलेबस मध्ये आहे तर आपण कविता आवडली असंच लिहिणार, 100% आवडलीच लिहायला पाहिजे. इथं तुमचं वैयक्तिक मत मांडायचं आहे. टिप, सकारात्मक उत्तर लिहिणं नेहमी फायदेशीर असेल. मी म्हंटल तुम्हाला, आता मुलांना पोयम आवडत नाही तर मुलं काही म्हणजे लिहितील की नो मला आवडली नाही वगैरे. नो, पोयम मध्ये कधी पण सकारात्मक उत्तर लिहा.
की कविता आवडली न आवडली. यस, सकारात्मक उत्तर लिहिणं हे फायदेशीर ठरेल. मुद्दा काय लिहिणार यामध्ये? कवितेची भाषा सोपी आहे, ओघवती आहे, कवितेतून विचार जो भेटतो तो मोटिवेशनल म्हणजे प्रेरणादायी आहे, कवितेतील यमक, राईम्स आपण म्हणू किंवा लयबद्धता ही खूप माझ्या मनाला भावते, त्यामुळे मला ही कविता खूप खूप आवडते. ओके, आणि त्याच्यानंतर जे 2 लाईन आहे, तुम्ही कविता कोणती, आता कवितेतून कोणत्याही 2 लाईन खूप सुंदर असतात, त्या 2 लाईन तुम्ही लिहू शकता की या 2 लाईन मुळे किंवा या 2 ओळींमुळे मला ही कविता खूप आवडली. ओके, वाक्यरचना कशी करणार? ही कविता मला खूप आवडली. सुरुवात, कारण यातील रूपके आणि उपमा किंवा रोजच्या जीवनातील असून त्यातून जगण्याची नवी उमेद मला या कवितेतून भेटलेली आहे. हे 2 थोडेसे वाक्य तुम्ही बाय हार्ट लर्न करा. एक म्हणजे भारदस्त किंवा अट्रॅक्टिव्ह असं आन्सर रायटिंग तुमचं येईल. नंतर एक भाषिक वैशिष्ट्य म्हणून येतो पहा मुद्दा. ओके, 2 गुण. ओके, जर विचारलं तर हे ऑप्शन में होता है भाषिक वैशिष्ट्य. तर कवितेची रचना कशी आहे? ओके, रस वगैरे जो पण आहे किंवा भाषा, जो पोयम जिसने लिखी है उसने लैंग्वेज कौन सी यूज की है, ग्रामीण भाषा आहे, बोली भाषा आहे किंवा प्रमाण भाषा आहे, खेड्यातली भाषा आहे, चित्रधरची भाषा आहे, जो भी है. आता 2 दिवस मध्ये पोयम जी आहे त्यामध्ये कामगारांची बोली भाषा आहे, तो ये आप सिंपल लिख सकते हो. आणि रस, कवितेतून कोणता रस आहे? करुण आहे, वीर आहे, शांत आहे. मी म्हणते जर तुम्हाला परफेक्ट माहित असेल की कोणता रस आहे तरच लिहा, नाही तर लिहू नका, चुकीचं लिहू नका. अलंकार सेम, यमक आहे, अनुप्रास आहे, जो भी अलंकार हमने 9th में सीखे हैं, आपको परफेक्टली आता होगा रस कोणता आहे, रस विचार कोणता आहे किंवा अलंकार कोणता आहे, तर तिथं मेन्शन करा, नाही तर मेन्शन करायची गरज नाही. ओके, रिस्क लेना नहीं है, गलत कुछ लिखना नहीं है. नेक्स्ट, ओळींचा सरळ अर्थ विचारला तुम्हाला, तर ओळींचा सरळ अर्थ हा 2 गुणांचा असतो पहा. तर परीक्षेत कवितेतील 2 ओळी दिल्या जातात, तर कसं लिहायचं? ओळींचा सरळ अर्थ लिहिताना पहिल्यांदा तुम्ही प्रस्तावना करा. इंट्रोडक्शन करो, जो पोयम जिसने लिखी है उसका नाम लिखो और जो भी उसमें हमें विषय, जो पण विषय आहे ते लिहा, म्हणजे एक प्रस्तावना झाली. आणि नंतर त्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. असं 2 पॅसेज मध्ये 2 गुण तुम्हाला भेटून जातील सरळ अर्थासाठी. प्रॅक्टिस, जसं की संतवाणी आहे, 2 दिवस आहे, या कवितेच्या ओळींचा अर्थ वारंवार विचारला जातो. ओके, जो ये 2 दिवस संतवाणी वगैरे, तर थोडासा ह्याचा विशेष असा सराव तुम्हाला करून जायचा आहे. आणि प्रत्येक पोयमचा तुम्हाला म्हणजे 1 शॉट व्हिडिओ पाहिजे असेल विथ म्हणजे डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर प्लीज कमेंट मध्ये ऑल पोयम रसग्रहण किंवा 1 शॉट व्हिडिओ असं टाकू शकता. आता प्रो टिप्स मध्ये काय येणार? तक्ता पद्धत. तर एका चार्टवर सगळ्या कविता, कवी आणि विशेष संदेश लिहून चिटकवा भिंतीवर, जैसे हमने बताया. कीवर्ड्स, उत्तरामध्ये महत्वाच्या शब्दाखाली पेन्सिलला अंडरलाईन करा. वेळेचे नियोजन, 15 मिनिटात ही कृती झाली पाहिजे. आणि काना, मात्रा, उकार, वेलांटी, इथं तुमचा अर्धा गुण जाऊ शकतो, त्यामुळं काना, मात्रा, उकार, वेलांटी चुकवायची नाही, कवीचं नाव चुकवायचं नाही. ओके, अशा प्रकारे तुम्ही जर पोयम किंवा पोयमची स्ट्रॅटेजी फॉलो केली. ओके, आणि रसग्रहण प्रत्येक म्हणजे एक 2-2 पोयमचं जरी तुम्ही रसग्रहण व्यवस्थित केलं तर तुम्हाला नक्कीच पोयम मध्ये आउट ऑफ मार्क भेटतील. तर अशाच काही नवीन व्हिडिओसाठी आणि जे पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत त्यांच्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सी यू सून.